मागील काही दिवसांपासून फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पद्मशाली समाजाविरोधात उद्देशपूर्वक बदनामीकारक व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित होत आहेत. समाजात असंतोष व तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये व समाजाची प्रतिष्ठा मलिन होऊ नये म्हणून संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी पद्मसेना प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली. या संदर्भात सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना काल निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे पद्मशाली समाजाचा स्वाभिमान, सामाजिक एकात्मता व सन्मान कायम राखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना ॲडव्होकेट मनोज पामुल, अध्यक्ष पद्मसेना प्रतिष्ठान, रोहन कुर्री, सेक्रेटरी पद्मसेना प्रतिष्ठान, कोर कमिटी सदस्य विनोद केंजरला, बालाजी कुंटला, अनिल जक्कन, श्रीकांत कोंडा, श्रीनिवास आडम, राजदत्त गुंजाळ संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की काही असामाजिक प्रवृत्तींकडून पद्मशाली समाजामध्ये फूट पाडण्याचा व समाजाची प्रतिमा खराब करण्याचा कट रचला जात आहे. समाजाच्या ऐक्याशी खळणाऱ्या अशा प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला आहे.